जगाला शांती करुणा मैत्रीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, हीन दिनांना ज्ञान अमृत पाजणारे आणि यशाच्या उंच शिखरावर नेऊन पोचविणारे विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महिला शिक्षणाचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आपल्या पहाडी आवाजातून आणि खंजरीच्या बोलातून समाज प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आदिवासी क्रांतीचा उलगुलान शहीद क्रांतीवीर बिरसा मुंडा, मानवतेच्या कल्याणासाठी ज्या ज्या संत महापुरुषांनी झगडा केला त्या तमाम बहुजनवादी महापुरुषांना अभिवादन करतोय आणि या तमाम बहुजनवादी महापुरुषांना जन्म देणाऱ्या, सोबत राहणाऱ्या महामाया गौतमी, माता प्रजापती, माता सावित्री, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई या तमाम महामायांना सुद्धा पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात करतोय। या ठिकाणी आम्हाला बोलवणारे संपूर्ण बोरगाववासी आणि माझे काका गुरुतुल्य प्रताप काकाजी लोणारे यांचे आभार मानून कार्यक्रमाची सुरुवात करतो आहे। ऐका भीमाची घरच्या घरी मिळाली, भगवान गौतमाची मला चाकरी मिळाली। की पुण्याई बा भीमाची घरच्या घरी मिळाली, भगवान गौतमाची मला चाकरी मिळाली, नवकोटीचा कृपाळू मरुनी देव झाला, ज्याच्यामुळे सुखाची मला भाकरी मिळाली। माना सन्मानाचं जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आपल्याला मिळालं। म्हणून एक बाबासाहेबाचा अनुयायी काय बोलतोय, थांबविली नरक यातना, थांबविली नरक यातना, गुलामी भीमराया, जातीच्या वेशीवर निलामी भीमराया। की थांबविली नरक यातना, गुलामी भीमराया, जातीच्या वेशीवरची निलामी भीमराया, केलेस आम्हा माणूस मानवता धम्म देऊन, हा प्रत्येक श्वास देई सलामी भीमराया। की सर्वाहुनी निराळा राजा जय भीम आहे आणि जगात आजही ताजा ताजा जय भीम आहे। अरे जे करता जय भीमचा मान आणि सन्मान कीर्तिनंदा, अशा बंधू आणि भगिनींना या उमेशचा जय भीम आहे। अशा बंधू आणि भगिनींना या उमेशचा जय भीम। एक बाबासाहेबाचा अनुयायी बाबासाहेबांना आणि माता रमाईला वंदना करताना बोलतो, बाबा करू वंदन, एकदम नई वंदना दे रहा हूं आज, करू वंदन, करू वंदन बाभीमाला, करू वंदन, करू वंदन बाभीमाला,
करू वंदन भीमाला, करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला, करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला, करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला, करू वंदन भीमाला. तो चुप आहे. रमेश पवार यांच्याकडनं 100 रुपयाला आभारी आहे आणि त्यांचे पण नाही का, करू वंदन भीमाला, करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला, भीमाला आणि त्या मारमाईला, भीमाला आणि त्या मारमाईला, आणि बोलायचं आहे की करू वंदन बा भीमाला आणि त्या मा रमाईला. बाबासाहेबाला आणि माता रमाईला का वंदन करावं? कारण माता रमाईच्या त्यागामुळं बाबासाहेब झाले आणि त्या बाबासाहेबांची प्रेरणा माता रमाई होती. म्हणून 4 ओळी एका की ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला, ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला, ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला. की ज्ञानाचा महासागर एका पावावरती जिवंत राहिला, ऐसा ना प्रणय कोणी इथे आघात साहिला. अरे गंगाधराची कहाणी वाचून येते डोळ्यात पाणी. अरे रमाई सारखी ना माय पाहिली ना भीमरावा सारखा बाप पाहिला. आणि म्हणून बुद्धभूषण भाऊ गेडाम यांच्याकडे 100 रुपयाले आभारी आहे आणि त्यांचे म्हणणं आहे, करू वंदन भीमाला, करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला, 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 करू वंदन. करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला, करू भीमाला आणि त्या मारमाईला, करू भीमाला आणि त्या मारमाईला. कि 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है. 14 अप्रैल आता 14 एप्रिलचा महिना आहे कि 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है, लगती है. महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. कि 14 अप्रैल दादा कि 14 अप्रैल तो लेती हुई अंगड़ाई लगती है, महू से आई पुरवाई हमें शहनाई लगती है. करम है मेरे भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो, करम है मेरे भीम बाबा का ये भीम की नगरी देखो तो, रसीले आमों की जैसी घनी अमराई लगती है और करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल. इन करोड़ों के लिए मेरे भीम बाबा खुद बने हैं पीपल और उसी पीपल की ठंडी छाव हमें माता रमाई लगती है.
100 रुपयाले आभारी आणि या सर्वांचं म्हणणं आहे अरे यार वा करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला करू करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला करू वंदन यह लक्ष्य जगह है मेरी करू वंदन आप हंसो मत क्योंकि कहां पर सवाब तो कहां पर अजाब होता है कहां पर सवाब तो कहां पर अजाब होता है और मोहब्बतों में कहा इतना हिसाब होता है बिछड़कर तुम मुझसे अपनी कशिश ना खो देना अरे उदास रहने से चेहरा खराब होता है और रात भर मेरी तरफ देखते रहो युवाई घरी है आज दुसऱ्या युवायाकडे पहा करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला जोडूनी हात रमाईच्या जोडूनी हात रमाईच्या त्या कष्टाच्या कमाईला 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 अमोल भाऊ करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला जोडूनी हात रमाईच्या जोडूनी हात रमाईच्या त्या कष्टाच्या कमाईला करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला करू वंदन भीमाला आणि त्या मारमाईला कारण आज आपण खातो तो घास आणि घेतो तो श्वास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आणि माता रमाईच्या त्यागामुळं. भंडाऱ्याचे कवी म्हणतात की अंगात सुटबुट्टा आहे खिशाला फाउंटेन पेन आहे. अंगात सुटबुट्टा आहे खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी हातात घडी आणि गळ्यात सोन्याची चेन आहे. सगळी बाबासाहेबाची पुण्य आहे की अंगात सुटबुट्टा आहे खिशाला फाउंटेन पेन आहे. बोटात अंगठी हातात घडी गळ्यात सोन्याची चेन आहे. अरे हे कोण्या ऐऱ्या गैऱ्यामुळे नसून ही सगळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे.
गातोय फक्त बाबासाहेबामुळं आणि माता रमाईमुळं. आणि बोलतोय करू वंदन बाभीमाला आणि त्या मारमाईला. करू वंदन बाभीमाला आणि त्या मारमाईला. जोडूनी हात जोडूनी हात जोडूनी हात रमाईच्या. जोडूनी हात रमाईच्या त्या कष्टाच्या कमाईला. जोडूनी हात रमाईच्या त्या कष्टाच्या कमाईला. काल ज्या मनुवाद्यांनी आम्हाला निसर्गाचं निर्मित पाणी पिऊ दिलं नाही, वासुदेवरावजी वानखडे साहेब यांच्याकडनं 100 रुपयाले आभारी आहे. अरे काल आमची काय परिस्थिती होती, पण आज बघा बाबासाहेबाच्या पुण्याईनं आज आम्ही महालात राहायला लागलो. आमच्या मोठमोठ्या गाड्या आल्या, माड्या आल्या. सगळं वैभव कुणामुळं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं. पण काल आम्ही माणूस होतो, आमचा जीव होता नुसता धगधगणारा. अरे आम्हाला तोंड असून आम्हाला बोलता येत नव्हतं, हात असून आम्हाला काम करता येत नव्हतं. अरे एवढंच काय, आम्हाला बुद्धी होती, आम्हाला मेंदू होता, पण आम्हाला अभ्यास करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. पण बाबा तुमचा जन्म या पृथ्वीच्या पाठीवर झाला आणि आमच्या जीवनाचं सोनं झालं. आणि म्हणून कवी अरविंद गजबे काय म्हणतात? तहानेने तहानेने व्याकुळ होतो, तहानेने व्याकुळ होतो, मिळाले ना पिण्या पाणी. 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 अरे निसर्गाचं निर्मित पाणी आम्हाला पिऊ दिलं नाही, म्हणून मनोज राजा गोसावी म्हणतात की कल पानी ना मिला आज घर में नल से पानी है. अरे कल पानी ना मिला आज घर में नल से पानी है. कल झोपड़ी ना मिली आज महलों में जिंदगानी है. और ये किसी ऐरे गैरे के वजह से नहीं है यारो, ये विश्वभूषण डॉक्टर आंबेडकर की मेहरबानी से है. पाटील काका वर्धेवरून म्हणतात की संघर्षाचे समापन चवदार तळ्यात आहे. संघर्षाचे समापन चवदार तळ्यात आहे आणि पीक उभे माणुसकीचे भीमाच्या मळ्यात आहे. अरे झिजविले जीवन इथे आपले बाबांनी पाटील, म्हणून आज मान सन्मानाचे हार आमच्या गळ्यात आहे. अनिकेत दादा मेश्राम यांच्याकडनं 200 रुपये आले. तसेच
योगेश दादा रंगारी निंभावरून आले, यांच्याकडनं 100 रुपये आले, आभार. व्याकुळ होतो मिळाले ना पिण्या पाणी, व्याकुळ होतो मिळाले ना पिण्या पाणी. सुरेंद्र भाऊ वासनिक, फक्त चिठ्ठी झाली. साऊंडवाल्या दादा यांना 200 रुपये मिळाले आहे. सुरेंद्र दादा वासनिक यांच्याकडनं 200 रुपये. जोरदार टाळ्या वाजवा साऊंडवाल्यासाठी. तहानेने व्याकुळ होतो मिळाले ना पिण्या पाणी, करू वंदन. जरी निसर्गाचं निर्मित पाणी आम्हाला पिऊ दिलं नाही तरी आम्ही बाबासाहेबांनी त्या महाड तळी, त्या महाडच्या तळ्यावर जो पाण्याचा सत्याग्रह केला तेव्हाही आम्ही जिवंत होतो, आम्ही पाणीच पित होतो. पण त्या पाण्यावर आमचाही हक्क आहे हे बाबासाहेबांना दाखवून द्यायचं होतं. बाबासाहेबाची व्यवस्थेविरुद्ध कारण व्यवस्था परिवर्तन विषय होता भीमाचा छोटू. हा म्हणून तहानेने व्याकुळ होतो मिळाले ना पिण्या पाणी, करू वंदन. करू वंदन, करू वंदन त्या केलेल्या, करू वंदन त्या केलेल्या त्या महाडाच्या चढाईला. अनिता अशोकरावजी गेळामी यांच्याकडनं 100 रुपये आले. आणि तसेच न्यू जय भीम सेवा संघ बोरगाव यांना सुरेंद्रजी वासनिक यांच्याकडनं 500 रुपयाचं धम्मदान त्यांना द्या. हा आणि जोरदार टाळ्या वाजवा सुरेंद्र दादा वासनिक साठी. दादा तुम्ही साऊंडवाल्याला पण दिले आणि कमिटीला पण दिले, मी वाचलो आहे. हा हा त्यांची बी मेहनत आहे, यांची पण मेहनत आहे आणि माझी पण मेहनत आहे. पाहून घ्या घाम. करू वंदन, ऐका दुसरं कडवे का. मिळाले न्याय, मिळाले न्याय हक्का आम्हा. या संविधानातून आम्हाला न्याय हक्क मिळाले आहे. आज मी बोलतोय, मला हे व्यक्ती स्वातंत्र्य या संविधानानं बहाल केलेलं आहे, म्हणून या भारतीय संविधानासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हाँ मेरे उस्ताद प्रकाश नाथ जी पाटनकर, इनकी 4 लाइन याद आई है. एक बार मेरे उस्ताद प्रकाश नाथ जी पाटनकर, इनके लिए भी जोरदार तालियां हो जानी चाहिए. वो कहते हैं कि अंग्रेजों ने महारों का सम्मान बढ़ाया है, अंग्रेजों ने महारों का सम्मान बढ़ाया है क्योंकि महारों ने पेशवाई को जिंदा गड़ाया है. अंग्रेजों ने महारों का सम्मान बढ़ाया है क्योंकि महारों ने पेशवाई को जिंदा गड़ाया है. अरे देख रहे हो तुम, वो ख्वाब कहां से लाओगे. अरविंद गजबे वरुड से कहते हैं, मनुवादियों जो देख रहे हो तुम वो ख्वाब कहां से लाओगे, और अंधेरे के लिए आफताब कहां से लाओगे. संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, लेकिन दूसरा संविधान लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप कहां से लाओगे. कि तुम संविधान बदलने की बात करते हो मनुवादियों, लेकिन दूसरा संविधान लिखने के लिए 32 डिग्री वाला बाप
कहा से जिवंत आहे का मेले? आहे ना का? मला असं वाटलं पाहिजे की मी जिवंत लोकात गाणं म्हणत आहो. आहे का? जर असाल तर हात वर करून दाखवू शकता की आम्ही आहो. हा, वा वा वा. कारण मी माझ्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक पाहिलेले आहेत. एक झोपलेला माणूस आणि एक झोपीचं सोंग करणारा माणूस. झोपलेल्या माणसाला उठवता येते, पण झोपीचं सोंग करणाऱ्या माणसाला उठवता येत नाही. मग आता तुम्ही ठरवा. जर तुम्ही झोपले असाल तर मी तुम्हाला उठवण्यासाठी आलो आहे, आणि जर तुम्ही झोपीचं सोंग करत असाल तर मी कितीही गाणं म्हटलं, तुमच्या अंगावर पाणी जरी टाकलं, 2-4 कणपटी दिल्या तरी तुम्ही उठणार. हा, म्हणून जरा, कारण आज समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे. मला पाहायचं आहे, जर तुम्ही खरंच जागृत असाल तर त्या टाळ्या एकदम अशा कडाडून वाजल्या पाहिजे. अरे मी म्हणतो म्हणून नाही, जर आवडलं तर वाजवा. हे असंच तर इथंच तर आहे आपल्या समाजाचा सत्यानाश. कोणी म्हणलं तसं करून टाकते समाज. हा, आवडलं तर टाळ्या वाजवा, कारण समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे, आणि ती योग्यता प्रथम आपल्या देण्याची गरज आहे. अरे बाबासाहेबाची प्रतिमा डोक्यावर घेतल्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे. नितीन भाऊ धोंगळे घ्या, कार्ड घ्या भाऊचं. जोरदार टाळ्या वाजवा. भाऊ काढून 1000 रुपयाले जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. बाबा अर्थ मूव्हर्स मंगरूळ यांच्याकडनं 1000 रुपये आले आहे. फार फार आभारी आहे. आणि त्यांचे म्हणणं आहे, मिळाले न्याय हक्क आम्हा, मिळाले न्याय हक्क आम्हा, भीमाच्या संविधानाने. या संविधानाने करू वंदन, करू वंदन, करू वंदन तू दिलेल्या, करू वंदन तू दिलेल्या भीमाच्या लोकशाहीला. माता रमाईला बाबासाहेबांना वंदन झालं. आता छत्रपती शिवाजी महाराज आणि मा जिजाऊला वंदनेचं हे कडवं आहे. सर्व संत महापुरुषांना आदरांजली या वंदन गीतातून वाहणार आहे का. केले निर्माण स्वराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्र करून स्वराज्य निर्माण केलं, आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य बाबासाहेबांनी या संविधानात उतरवलं. अरे कोणी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे, तर मराठ्यांचे. बाबासाहेब कोणाचे, तर बौद्धांचे. महात्मा फुले कोणाचे, तर माळ्यांचे. अरे संत महापुरुषांना जाती जातीत वाटून घेऊ नका. अरे त्यांचं वैचारिक नातं तुम्हाला सांगतोय.
छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानत होते संत तुकोबारायांना, आणि संत तुकोबाराय गुरु मानत होते भगवान बुद्धांना. महात्मा ज्योतिबा फुले गुरु मानत होते छत्रपती शिवाजी महाराजांना, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत होते संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले आणि तथागत भगवान गौतम बुद्ध. अरे यांचं वैचारिक नातं होतं रे, हे कोणी तोडू शकत नाही. अरे या लोकांनी आपापल्या स्वार्थासाठी शिवाजी महाराजांना, महात्मा ज्योतिबा फुल्यांना, बाबासाहेबांना जाती जातीमध्ये वाटलं आहे रे. पण तुम्ही असा भेदभाव करू नका. करायचे असल्यास काय करा की ज्याच्या कपाळावर लाल टिळा आहे त्याच्या कपाळावर निळा टिळा लावू नका. दादा 4 लाइन सुने. जितने भी लोग यहाँ मौजूद है, जे ही बुद्धिजीवी लोक आहेत त्यांनी प्रत्येकाने ऐका. अरे ज्याच्या कपाळावर लाल टिळा आहे त्याच्या कपाळावर निळा टिळा लावू नका. स्वार्थासाठी शिवबा आणि भीमबाला एकत्र आणू नका. अरे करायचे असल्यास असे करा, छत्रपती शिवाजी महाराजांची करतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तुम्ही साजरी करा. म्हणून कवी बोलते आहे, केले निर्माण स्वराज्य, केले निर्माण स्वराज्य घेऊन सर्व जातीला. दादा आजकाल फॅड वाढलेला आहे. काही नवतरुण पोरं छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतात आणि स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजतात. अग्रजा शिंदे यांच्याकडनं 100 रुपये मिळाले. जोरदार टाळ्या वाजवा. डोंगरे साहेब. हा, स्वतःला छत्रपती समजतात, छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढून. पण माझं काय म्हणणं आहे कि टाइकोट पहनने वाला हर कोई इंसान विद्यापति नहीं होता. क्या बात है. टाइकोट पहनने वाला हर कोई इंसान विद्यापति नहीं होता, और महंगे जेवर पहनने वाला हर कोई इंसान करोड़पति नहीं होता. अरे साफ रखना पड़ता है अपना किरदार अमन. अरे सिर्फ दाढ़ी बढ़ाने से हर कोई छत्रपति नहीं बनता. सर्व जातीला करू वंदन, करू वंदन त्या शुभाला, करू वंदन त्या शुभाला, आणि त्या माझी जाऊ करू वंदन त्या शुभाला, आणि त्या माझी जाईला. रमाईचा. क्या बात है यार. वाह वाह. हो उमेश बागडे गाणारे, उमेश बागडे आणि पैसे देणारे उमेश बागडे. 200 रुपये. जोरदार टाळ्या वाजवा. बागडे बागडे हो गया माहौल. बागडे बागडे.
हा अमर पाटील पुसद यांच्याकडनं सुद्धा 200 रुपये मिळाले, आभारी आहे. हा मग बागडे म्हणजे कमी आहे का? हा, चप. मग मजाक होय का? हा शेवटच्या कडव्यात मग मजाक होय का? 100 रुपये मिळाले, जांभोरा इथून आले, आभारी आहे. शेवटच्या कडव्यात अरविंद भाऊ गजबे म्हणतात, लिहूनी त्याग अरविंदा, लिहूनी त्याग अरविंदा, भीम रमाईचा लिहूनी त्याग अरविंदा, भीम रमाईचा लिहूनी त्याग अरविंदा, लिहूनी त्याग अरविंदा, भीम रमाईचा, करू वंदन, करू वंदन, दिली ममता, करू वंदन, दिली ममता, या 9 कोटीच्या आईला, करू वंदन, दिली ममता, या 9 कोटीच्या दिली ममता, त्या 9 कोटीच्या आईला. दिली ममता, त्या 9 कोटीच्या आईला. लिहूनी त्याग अरविंदा, भीम रमाईचा, रमाईचा. हा रिटायर्ड पोलीस अधिकारी सुरेंद्रजी वासनिक यशोधरा महिला मंडळांना 500 रुपये मिळाले आहेत. हो रमाई महिला मंडळांना 500 रुपये द्या होय बाबा. आणि आम्हाला फक्त नावच घेत ठेवा. लिहूनी त्याग नाही येईन. सुरेंद्र भाऊ वासनिक जेवढे सर्वांना देत आहे ना तेवढेच आपल्याला देणार. हा सुहानीजी कांबळे यांच्याकडनं 200 रुपयाले आभारी आहे. लिहूनी त्याग अरविंदा, भीम रमाईचा, करू वंदन, करू वंदन, दिली ममता, करू वंदन, दिली ममता, त्या 9 कोटीच्या आईला.